नमस्कार, मी आहार तज्ञ सुलभा गोस्वामी। तर आज आपण बघणार आहोत की 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या बालकांसाठीचा आहार। पहिल्या 6 महिन्यामध्ये आईचं दूध हेच सर्वोत्तम आहार बालकांसाठी आहे। परंतु यानंतर काय होतं की आईचं दुधाचं प्रमाण कमी होतं आणि बाळाची वाढ खूप झपाट्याने होत असते, म्हणून त्याची उष्मांक आणि प्रथिनांची गरज ही पूर्ण होत नाही। तसंच काही जे न्यूट्रिएंट्स आहेत की व्हिटॅमिन डी आहे, त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी आणि लोह याचं प्रमाण दुधामध्ये खूप कमी असतं, म्हणून वरचे अन्नपदार्थ देणं गरजेचं आहे। यालाच आपण विनिंग असं म्हणतो। तर आईच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की बाळाला काय द्यायचं किंवा बाजारातले डबाबंद अन्नपदार्थ चांगले की घरगुती बनवलेले आणि किती प्रमाणात द्यावे। तर सुरुवातीला आपण अगदी थोड्या प्रमाणामध्ये 1 ते 2 चमचे पातळ स्वरूपामध्ये, जसं भाज्यांचं सूप आहे, फळांचं ज्यूस आहे किंवा वरडाचं पाणी, भाताची पेज हे देऊ शकता आणि हळूहळू याचं प्रमाण थोडंसं आपल्याला वाढवायचं आहे। काही दिवसाच्या नंतर हेच पदार्थ थोडेसे घट्ट स्वरूपामध्ये किंवा खिरी किंवा लापशी प्रमाणे देऊ शकतात, जसं की नाचणी सत्व आहे। आणि त्यानंतर आपण थोडेसे घट्ट स्वरूपामध्ये परंतु मऊ शिजवलेले पदार्थ बाळाला देऊ शकता, जसं की वरण भात आहे किंवा मऊ शिजवलेली मूगडाळ तांदळाची खिचडी आहे, नाचणी सत्व आहे। त्याच्यानंतर काही फळं आहेत की ज्याचा गर हा मऊ असतो, जसं पपई आहे, केळी आहे, त्याच्यानंतर सफरचंद आहे, चिक्कू आहे। त्यानंतर काही फळं ही तुम्ही त्यांना उकडून किंवा थोडीशी शिजवून पण देऊ शकता, जसं गाजर आहे, त्याच्यानंतर उकडलेला बटाटा देऊ शकता, लाल भोपळा आहे तो थोडासा शिजवून त्यांना देऊ शकतात। एका वेळेला बाळाला आपण एकच पदार्थ सुरू करायचा आहे आणि कुठल्याही पदार्थामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ किंवा साखरेचा वापर करायचा नाहीये। आणि त्याच्यामध्ये समजा तुम्हाला कॅलरी डेन्स फूड द्यायचे असतील किंवा त्याच्यातली उष्मांक वाढवायचे असतील तर एखादा चमचा तेल किंवा तुपाचा वापरही करू शकतात। फक्त कुठलाही पदार्थ बनवत असताना हायजीन किंवा त्याच्यामध्ये कुठलेही पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स होणार नाहीत आणि स्वच्छताही पाळली पाहिजे। एखादा पदार्थ समजा बाळ घेत नसेल तर काही दिवसाच्या गॅपनंतर परत तो पदार्थ त्याला देऊन बघायचा आहे आणि जर हे नेहमी होत असेल तर मग तो पदार्थ तुम्ही बाळाला देणं टाळायचं आहे। आणि नेहमी बाळासमोर एखादा पदार्थ चांगला नाहीये किंवा आपली नापसंती त्याच्यासमोर दाखवायची नाहीये आणि म्हणजे आईच्या दुधासोबतच हे पदार्थ आपल्याला चालू करायचे आहेत। तर आता हे कधी चालू करावेत तर साधारणपणे 6 महिन्याच्या नंतर किंवा जेव्हा आपलं बाळ बसायला लागेल त्याच्यानंतर हे पदार्थ तुम्ही देऊ शकतात। त्यानंतर हे जर तुम्ही उशिरा दिले तर काय होईल, तर बाळाचं कुपोषण होऊ शकतं, त्याचं वजन योग्य प्रमाणात वाढणार नाही आणि त्याचे जे वाढीचे जे टप्पे आहेत तर ते त्याला गाठता येणार नाहीत आणि एकंदर सर्वांगीण विकास हा बाळाचा चांगल्या प्रकारे होणार नाहीत। आणि शक्यतो आपण वाटी आणि चमचा किंवा एखादं कप याचाच वापर करावा आणि बॉटल फिडिंग हे नेहमीच टाळावी, कारण त्याच्यातून बाळाला इन्फेक्शन होण्याचा जास्त चान्स असतो। सुरुवातीला हे घट्ट अन्नपदार्थ जे आहेत तर पाव वाटी, त्याच्यानंतर अर्धी वाटी, पाऊण वाटी आणि 1 वाटी आणि त्याचबरोबर काही 3-4 वेळा आईचं दूध अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकतात। आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या खूप सुंदर आकाराच्या प्लेट्स, वाटी, चमचे की ज्याला जास्त धारदार टोक नसतं तर अशा पद्धतीचे पण तुम्ही वापरू शकता। फक्त आणि 1 वर्षाच्या शेवटपर्यंत घरातील सगळे अन्नपदार्थ तुम्ही त्याला देऊ शकतात। फक्त एकच काळजी आपल्याला घ्यावी लागेल की त्याच्यामध्ये शेंगादाणे, वाटाणा किंवा फळांच्या बिया किंवा कडक फोडी ह्या नसल्या पाहिजेत की जेणेकरून बाळाच्या श्वासनलिकेमध्ये हे पदार्थ अडकून बाळाला धोका निर्माण होईल। तर अशा पद्धतीने बाळाला आपण घरगुती पदार्थ मार्केटमधील डबाबंद पदार्थांपेक्षा चांगल्या पद्धतीने देऊ शकतो आणि बनवू पण शकतो, जसं आपण ARF किंवा ज्यालाच आपण अमायलोज रिच फूड्स म्हणतो तर हे सुद्धा तुम्ही घरी बनवू शकता। जसं नाचणी आहे, गहू आहे, तर याला आपल्याला मोड आणायचे आहेत, त्याच्यानंतर थोडेसे सूर्यप्रकाशामध्ये वाळवून त्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं पीठ बनवून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आणि हे तुम्ही त्याला वापरू शकतात। किंवा सगळ्या प्रकारच्या लाह्या बाजारामध्ये मिळतात, त्या लाह्यांचं पीठ बनवायचे आणि हे सुद्धा तुम्ही बाळाच्या म्हणजे एखाद्या खिरी किंवा पेज प्रमाणे देऊ शकतात। धन्यवाद।